हॅलो फूडीज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवूया चिकन बर्गर, ज्यासाठी सर्वात आधी मी चिकनला चांगलं क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. त्यात मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यात काली मिरी पावडर आणि सॉल्ट टाकून त्याला चांगलं ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करून झाल्यावर त्याला एक बोलमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे आणि त्याचे थोडासा पोर्शन घेऊन त्याचा टिक्कीचा शेप दिलेला आहे. मी त्याला टिक्कीचा शेप दिल्यावर मी लगेच त्याला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, थोडा त्याचा शेप स्टेबल राहण्यासाठी. त्यानंतर मी डिपिंगसाठी अंडा आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स आणि त्यात मी काली मिरी पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ते फ्रीजमधून काढूया टिक्की आणि अंड्याच्या याच्यात डीप करून झाल्यावर त्याला ब्रेड क्रम्समध्ये चांगलं कोट करून घेऊया. ब्रेड क्रम्समध्ये कोट करून झाल्यावर आपण परत त्याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता 1 वीकसाठी. त्यानंतर मी हे टिक्कीज आहे ते चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर मी बेस्ट सांगू तर शॅलो फ्राय नका करू, डायरेक्ट आपलं फ्राय करा चांगलं. कारण मी इकडे शॅलो फ्राय केलेलं आहे, कारण मला तेवढा ऑइल नव्हता पाहिजे त्या दिवशी म्हणून. पण तुम्ही मी तर बोलते डीप फ्राय करा, चांगली टेस्ट येईल आणि क्रिस्पी टेस्ट येईल. त्यानंतर आपले जे बर्गर बन्स आहे, जे तुम्हाला कुठल्या पण सुपर मार्केटमध्ये अवेलेबल भेटतील, तर मी बर्गर बन्स बटरने चांगले शेकवून घेतलेले आहेत, ज्याने थोडा जो खालचा बेस आहे बर्गरचा तो थोडा चांगला लागेल. बर्गर जोपर्यंत शेकताय तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि माझ्या बाकीचे व्हिडिओज पण बघा. आणि त्यानंतर आता बर्गर शेकून झाल्यावर मी नॉर्मल क्लासिक बर्गर बनवते. त्यासाठी मी फक्त मेयोनीज वापरते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तंदुरी सॉस वापरू शकता, केचप वापरू शकता, ते तुमच्यावर आहे. सो मी बर्गरचा जो बेस घेतलेला आहे पहिला, त्यावर चांगलं मेयोनीज स्प्रेड करून घेतलेलं आहे चांगला अमाऊंटमध्ये. त्यानंतर त्याच्यावरती मी आपली जी बर्गरची टिक्की आहे, आपलं चिकनची टिक्की आहे ती ठेवलेली आहे. त्यानंतर चिकनची टिक्की ठेवल्यावर मी त्यावर कांद्याचा स्लाईस आणि टॅमॅटोचा स्लाईस टाकलेला आहे. जर तुम्हाला लेटस आवडत असतील तर तुम्ही लेटस पण टाकू शकता. मला पर्सनली लेटस आवडत नाही, त्यामुळे मी लेटस स्किप केलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यावर चीज स्लाईस टाकलेली आहे. चीज स्लाईस टाकल्यानंतर जो वरचा बेस आहे याचा बर्गर बनचा टॉप बेस, त्यावर पण मी नॉर्मल मेयोनीज जो आहे ती चांगली स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आपला होममेड क्लासिक चिकन बर्गर रेडी आहे. खूप टेस्टी लागतो. तुम्ही माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा ही रेसिपी ट्राय करून की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.